भुवनमंडले नवयुगमुदयतु सदा विवेकानंदमयम्. तत्वज्ञान, अध्यात्म, नीतिशास्त्र, माधुर्य, रुजुता, प्रेम ह्या साऱ्या पवित्र गोष्टींची जननी आहे आपली भारतमाता. हीच ती भूमी जी हजारो वर्ष प्रचंड हादरे सोसून शेकडो परचक्रांशी सामना करून रूढी चालीरीतींच्या अनेक उलतापालती पचवून आपल्या अमर चैतन्याच्या अक्षुण्ण जीवनाच्या दृढ पायावर खंबीरपणे उभी आहे. ह्या भूमीचं जीवन हे त्या अनादी अनंत अमर आत्म्याचंच स्वरूप आहे आणि या भूमीच्या भाग्यवान संतानांनी आपल्या देशाची अस्मिता जपून आपला इतिहास आणि देशाचं भविष्य उज्ज्वल तसंच गौरवशाली बनविलं आहे. उठा, जागे व्हा, आपले उद्दिष्ट प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. ह्या जोरदार उद्घोषानं कोणी हे राष्ट्र सचेतन करून टाकलं. हा युवक जो भावी काळात तरुणांचा आदर्श बनला, ज्यानं हे आवाहन केलं, तो चिरतरुण दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रभक्त हिंदू संन्यासी स्वामी विवेकानंद. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला जर भारताला जाणून घ्यायचं असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्या ठिकाणी सर्व काही सकारात्मक, विधायक आहे, काहीही नकारात्मक नाही. भारतात परिभ्रमण करताना विवेकानंदांच्या हे लक्षात आलं की धर्म हीच भारताची शक्ती आणि संपत्तीही आहे. पण भारताची मर्मस्थानं कोणती? विवेकानंदांचं देशावर अपरंपार प्रेम होतं. तरी पण भारताच्या दोषांच्या बाबत ते अंध नव्हते. भारताचे पुनरुत्थान कसे होऊ शकेल या सर्व प्रश्नांची उत्तरं विवेकानंद शोधत होते. आता ते भ्रमंतीच्या अंतिम टप्प्यावर आले होते. भारतमातेचे जणू पवित्र चरण अशा त्या दक्षिण टोकाला कन्याकुमारीला स्वामीजींचं आगमन झालं. तिथे आहे 3 सागरांचा पावन संगम. ते समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहिले. समोर त्या अथांग सागरात लाटांनी वेढलेले 2 खडक होते. मोठ्या खडकावर देवी कन्याकुमारीच्या उजव्या पावलाचा ठसा आहे. तिनं एका पायावर उभं राहून मानवजातीच्या कल्याणाकरिता कित्येक वर्ष तपश्चर्या केली. त्याच ठिकाणी जाऊन आपणही ध्यान करावं अशी स्वामीजींना तीव्र इच्छा झाली. कफल्लक असल्यानं नावाड्याला देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. शार्क माशांचं वास्तव्य असलेला तो रौद्र सागर भीती दाखवत होता. स्वामीजींनी त्याकडे दुर्लक्ष करीत सागरात उडी मारली आणि सुमारे 500 मीटर अंतर ते पोहून गेले. किती आगळी वेगळी होती ती ध्यानधारणा. त्यांनी भारताचा इतिहास, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ, भारताच्या पतनाची कारणं आणि त्याच्या पुनरुत्थानाची साधनं यावर सखोल चिंतन केलं. भारताचं पुनरुत्थान केवळ आध्यात्मिक जाणीव पुनर्जागृत आणि पुनर्स्थापित केल्यानंच होईल हे त्यांना पटलं. 3 दिवस आणि रात्री ध्यानात गेल्यावर त्यांनी निश्चय केला की आपण पश्चिमेला जायचं आणि भारतीय धर्म संस्कृतीचा जगभर प्रसार करायचा. तसंच भारतातील दीनदुबळ्यांसाठी तिकडून मदत मिळवायची. सर्वधर्म परिषदेचं उद्घाटन 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो या शहरात झालं. व्यासपीठावर जगातल्या सर्व संघटित धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ज्यावेळी स्वामीजींचं नाव पुकारलं गेलं तेव्हा त्यांनी मनोमन सरस्वतीला वंदन केलं आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो. हे शब्द ऐकताच त्या अतिविशाल सभागृहातील श्रोत्यांनी तब्बल 2 मिनिटांपर्यंत टाळ्यांचा कडकडाट केला. 7,000 लोक अचानक एका अनामिक भावनेनं आपला आदर व्यक्त करण्यासाठी उठून उभे राहिले. स्वामीजींचं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांचा तो तेजपुंज चेहरा या सर्वांचा अमेरिकेतील श्रोत्यांवर एवढा प्रभाव पडला की दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्यांचं वर्णन सर्वधर्म परिषदेचा अनभिषिक्त सम्राट असं झालं. परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्राचं काम संपल्यावर स्वामीजींना एका कोट्याधीशाच्या घरी नेण्यात आलं. यजमानांनी त्यांच्या सुखसोयींची पूर्ण काळजी घेतली. पण स्वामीजींना आपले देशबांधव कशा दयनीय अवस्थेत जगत आहेत याचं विस्मरण होणं अशक्य होतं. भारतीयांच्या आठवणींनी त्यांच्या अंतःकरणात तीव्र वेदना होत. आपले देशबांधव पशुतुल्य जीवन जगत असताना आपण ऐश्वर्यात लोळत राहावं हे त्यांना पटत नाही. म्हणून ते त्या पलंगावरून उठून जमिनीवर आपली पथारी पसरीत आणि एखाद्या बालकाप्रमाणे रात्रभर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत.
परिषदेच्या अधिवेशनाच्या काळात स्वामीजींनी मुख्य सत्रात तसंच विज्ञानविषयक सत्रात सुद्धा व्याख्यानं दिली. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय व्याख्यान म्हणजे 19 सप्टेंबर रोजी हिंदुत्व या विषयावर वाचलेला निबंध आणि 20 सप्टेंबर रोजी दिलेलं एक व्याख्यान. या व्याख्यानात त्यांनी असं प्रतिपादन केलं की भारतीयांना आज भाकरीची जास्त जरुरी आहे, धर्माची नव्हे. त्यांचं अंतिम सत्रातील 27 सप्टेंबर रोजी दिलेलं भाषणसुद्धा लोकांना खूप आवडलं. परिषद संपली आणि स्वामीजींचे शांततेचे दिवसही संपले. आता दिवस आले घाई गडबडीचे, संपूर्ण अमेरिकेत व्याख्यानं देत फिरण्याचे. त्यांनी आपल्या निकटवर्ती शिष्यांचा एक गट स्थापन केला आणि त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केलं. याच काळात त्यांनी राजयोग नावाचा ग्रंथ लिहिला. इंग्लंडला 2दा जाऊन आले, तिथे व्याख्यानं दिली. ज्ञानयोग या ग्रंथात ती उपलब्ध आहेत. तिथे त्यांना अनेक शिष्य मिळाले. त्यापैकीच एक म्हणजे भगिनी निवेदिता. पश्चिमेकडील आपल्या कार्याची धुरा त्यांनी आपल्या समर्थ अशा शिष्यांवर सोपवली. आता भारताचा विचार करण्यात ते संपूर्णपणे गढून गेले. परतीच्या प्रवासाच्या आदल्या दिवशी त्यांच्या एका मित्रानं त्यांना विचारलं, 4 वर्षांच्या ऐशाआरामाच्या वैभव संपन्न प्रभावी अशा पाश्चात्य जगाच्या अनुभवानंतर आता तुम्हाला मातृभूमीबद्दल काय वाटतं? स्वामीजी म्हणाले, इथे येण्यापूर्वी भारतावर प्रेम करत होतो. आता माझ्या देशाची धूळही मला पवित्र वाटत आहे, एक तीर्थक्षेत्र वाटत आहे. पश्चिम दिग्विजय करून परत आल्यावर त्यांनी भारतवासियांना महान संदेश दिला आणि भारतमातेला तिच्या जगद्गुरू पदावर पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रेरित केलं. यातूनच एका विराट जागृतीची वैचारिक आंदोलनाची सुरुवात झाली. त्यांनी आम्हाला ही जाणीव करून दिली की आपण अशा देशाचे नागरिक आहोत जो देश एक अद्वितीय असून त्याला एक भव्य दिव्य भूतकाळ आणि त्याहीपेक्षा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. संपूर्ण जगाला अध्यात्माची आवश्यकता आहे आणि ते केवळ भारताकडेच आहे. म्हणूनच भारत देश सर्व आपदा सहन करूनही अस्तित्वात आहे. पश्चिमेकडून ते भारतासाठी एक पारितोषिक घेऊन आले, संघटना. संघटित होऊन आपण समाजाची, भारतमातेची सेवा करू. संघटित होऊन दुःख दूर करण्याचा प्रयत्न करू. हेच आपले कार्य आणि या कार्याचं सूत्र असेल त्याग व सेवा. हे श्रेष्ठ कार्य युवकच करू शकतील असा स्वामीजींना पूर्ण विश्वास होता. ते म्हणतात, माझा युवा पिढीवर पूर्ण विश्वास आहे. आजच्या या युवा पिढीतूनच माझे कार्यकर्ते तयार होतील. सिंहाप्रमाणे ते सर्व समस्यांतून मार्ग काढतील. अशा युवकांमध्ये आवश्यकता आहे हार्दिक तळमळ, उपायांचे ज्ञान, विशुद्ध हेतू आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची. बलसंपन्न व्हा, शूर व्हा. सामर्थ्य आणि सामर्थ्य हीच आजची आवश्यकता आहे. सामर्थ्य हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू. उठा, धीट बना. भारतात शूरवीर हवे आहेत. एखाद्या अभैद्य पहाडासारखे खंबीर बना. भारतास हवी आहे अमर्याद शक्ती, अमर्याद उत्साह, धारिष्ट्य. आपली युवा पिढी प्रथम शक्तिमान बनू द्या. त्या शक्ती मागोमाग धर्म आपोआप येईलच. आपल्या नसा बलदंड बनवा. हवे आहेत लोखंडाचे बाहू आणि पोलादाच्या नसा, ज्यात आहे वज्राचे मन, सामर्थ्य, पुरुषार्थ, क्षात्र, वीर्य, ब्रह्म, तेज. ही त्यांची हाक एवढी सामर्थ्यशाली होती की ती भारतीय जनमानसात खोलवर भिनली. शतकानुशतके जमलेली धूळ तिने झटकली. यातून प्रेरणा घेऊन अनेक स्वातंत्र्य चळवळी, सेवाभावी चळवळी उदयाला आल्या. स्वामी विवेकानंद ही आपल्या मर्मबंधातली ठेव आहे. त्यांची अमृतवाणी सदैव आपल्याला साथ घालत आहे. आपण आपल्या हृदयात मातृभूमी या दैवताची स्थापना करावी. तिच्यासाठी सर्व त्याग, पराक्रम आणि सेवा करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण भारतीय आज जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये उत्तमतेचे मानदंड उभे करत आहोत. मग स्वामीजींची इच्छा आपण आपल्या पुरुषार्थाने पूर्ण करू शकणार नाही का? दहशतवाद, भ्रष्टाचार यांना आपण नष्ट करू शकत नाही का? समाजातील सर्व अनिष्ट गोष्टी नष्ट करून समता, बंधुता आणि सामर्थ्य यांची उपासना आपल्याला अशक्य का असावी? या कार्यासाठी आपल्याला हवी आहे प्रबल प्रेरणा, सामूहिक इच्छाशक्ती आणि निश्चयशक्ती.
ती मिळवण्याचं पावन तीर्थ म्हणजे स्वामी विवेकानंदांचं चरित्र आणि त्यांचे विचार. स्वामीजींना विश्वास होता. पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले लक्षावधी युवक युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील. मुक्ती, सेवा, सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल. या स्वामीजींच्या अपेक्षित युवकांपैकी मी एक आहे का? याचा विचार आज 12 जानेवारी स्वामीजींची जयंती व राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं आपण करूया. एकत्रितपणे कार्याला सुरुवात करून उद्दिष्टापर्यंत पोहोचूया. स्वामीजींचा आवाज आपल्याला पुढे पुढे जाण्यास सांगत आहे. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान निबोधत.